रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. त्यावेळी हा मसाला पराठा एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या भिजवलेल्या कणकेमधील माझ्याकडे 2 चपात्याची कणिक शिल्लक होती. त्याचे मी 2 गोळे बनवले आणि छोटीशी चपाती लाटून घेतली. त्यावरती तूप लावलं, बारीक कट करून घेतलेला लसूण, कोथिंबीर, कसुरी मेथी, थोडंसं तिखट, मीठ आणि वरून थोडंसं पीठ टाकलं आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो तसा गोळा बनवून घेतला. दोन्ही बाजूनी छान पीठ लावून घेतलं आणि पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जास्त जाड ना जास्त पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आपल्याकडे घरी शिल्लक असलेल्या कणकेपासून आपण छान असा पराठा बनवू शकतो. तव्यावरती थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकून घेतला. दोन्ही बाजूनी छान अलटपलट करून तूप किंवा बटर लावून हा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. जेव्हा भाजीला काही नसेल किंवा काही खायची इच्छा नसेल तर त्यावेळी हा मसाला पराठा आपण बनवू शकतो. हा पराठा आपण मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकतो. सॉस बरोबर किंवा असाच खायला पण हा पराठा खूप छान लागतो. याच्यातील एखादी गोष्ट कमी जास्त असेल तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मसाला पराठा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.